सो जर तुमच्याकडे फक्त 4 दिवस आहेत, कमी सुट्टी आहे, तर 4 दिवसात फक्त हे 2 डेस्टिनेशन्स कव्हर होऊ शकतात आणि या खूप 2 सुंदर सिटीज आहेत. हॅलो हॅलो हॅलो, वेलकम बॅक टू न्यू ट्रॅव्हल गाईड व्हिडिओ. मी जरा आधी सेटल होते. ठीक आहे, ही फ्रेम चांगली वाटते. जेवढं मी आधी ट्रॅव्हल केलं आहे त्या सगळ्या डेस्टिनेशन्सला घेऊन मी ट्रॅव्हल गाईड बनवायला सुरुवात केली आहे. सो आज मला बोलायचं होतं जयपूर आणि उदयपूर बद्दल, जे आम्ही 2022 डिसेंबरमध्ये ट्रॅव्हल केलेलं. सो ह्याला खूप वेळ होऊन गेला, आय नो, पण प्राइजेस मी सांगत नाहीये तुम्हाला. मी तुम्हाला प्लॅनिंग कशी करू शकता ते सांगणार आहे. बिकॉज प्राइजेस मध्ये खूप फरक पडेल. आता ऑब्व्हियसली 3 वर्ष जवळपास झालीत त्या गोष्टीला. बिकॉज डिसेंबर 2022ला आम्ही केलं होतं, लास्ट वीक मध्ये. मी हे पण सजेस्ट करेन की तेव्हा असं नाही राजस्थान म्हणजे जयपूर उदयपूर, मला असं वाटतं जनरलीच त्या पिरियडमध्ये कुठे ट्रॅव्हल नाही करायला पाहिजे. जर तुम्हाला पीसफुली ट्रॅव्हल करायचंय, तुम्हाला छान सगळं एक्सप्लोर करायचंय, हे कदाचित कोणी सांगेल तुम्हाला, आय डोंट नो. पण आम्ही त्या पिरियडमध्ये गेलेलो कारण 27 डिसेंबरला आमची वेडिंग अॅनिव्हर्सरी असते. सो फर्स्ट वेडिंग अॅनिव्हर्सरी आणि आपण छान राजस्थान एक्सप्लोर करूया वगैरे वगैरे अशा सगळ्या इंटेन्शनने आम्ही गेलो. पण म्हणजे मला शाळेच्या सहलीला आल्यासारखं वाटत होतं. म्हणजे ऍक्च्युली तिथे आणि खरोखरच शाळेतून अशी 400, 500 मुलांचे मी असे ग्रुप्स पाहिलेत तिथे. खूप खूप लोक आली होती. सो ते सिटी पॅलेस नीट बघायला नाही मिळालं. किंवा जयपूरमध्ये या पिरियडमध्ये डिसेंबरच्या लास्ट वीक मध्ये वगैरे वगैरे खूप जास्त मोठ्या प्रमाणात प्री वेडिंग शूट चालू होतं. मी काय त्याच्या अगेन्स्ट नाहीये, पण त्याच्यामुळे झालंय असं की तिथले जे मेन छान छान अट्रॅक्शन्स आहेत जयपूरचे, तिथे सगळीकडे शूट चालू असतं. सो आपल्याला कुठलंच मॉन्युमेंट नीट बघता येत नाही. तर मी सजेस्ट करेन की एक वेळ ऑफ सीझन ट्रॅव्हल करा, पण शक्यतो लास्ट वीक ऑफ डिसेंबर टाळा. बस झालं बाकी वडपड. आपण आता सुरुवात करूया. सो जयपूर आणि उदयपूर राजस्थानमधले खूप फेमस स्पॉट्स आहेत, जिथे ऑलमोस्ट बऱ्याच लोकांनी तर ऑलरेडी ट्रॅव्हल करून झालं पण असेल. आणि मी तर म्हणेन, जर तुम्हाला सोलो ट्रॅव्हल करायचं असेल आणि तुम्हाला सुरुवात करायची आहे, समजत नाहीये कुठून चालू करूया, तर मी म्हणेन उदयपूर पासून सुरू करा किंवा गोकर्ण पासून सुरू करू शकतो. ऍक्च्युली आता हा विषयाचा भाग नाही, गोकर्णबद्दल नंतर मी व्हिडिओ बनवेनच. आजच्या व्हिडिओमध्ये जयपूर उदयपूर बद्दल बोलूया. 2 दिवस जयपूर आणि 2 दिवस उदयपूर आपण कसं एक्सप्लोर करू शकतो ते मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. जास्त दिवस दिले तर वेल अँड गुड, पण आम्ही तर 4 डेज मध्ये केलं होतं. म्हणजे 2 दिवस आम्ही जयपूरमध्ये होतो, 2 दिवस उदयपूरमध्ये होतो. तर तुम्ही पण कसं त्याप्रमाणे आयटिनरी प्लॅन करू शकता हे मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर सुरुवात करूया. सो सगळ्यात पहिला मुद्दा येतो की का गेलं पाहिजे जयपूर आणि उदयपूरला. मला असं वाटतं की ज्याला इंडियन कल्चर, इंडियन हेरिटेज मध्ये खूप इंटरेस्ट आहे, त्यांनी राजस्थान व्हिजिट करायलाच पाहिजे, ऍटलिस्ट वन्स इन अ लाईफ. जयपूर उदयपूर खूप सुंदर आहे आणि आपल्याला तिथे इंडियाचा एक खूप वेगळा भाग बघायला मिळतो. ऑब्व्हियसली प्रत्येक स्टेट डिफरंट आहे, एक चार्म आहे प्रत्येक स्टेटला, पण राजस्थान खूप सुंदर आहे, खूप एक्सेप्शनल आहे आणि त्यांनी ते जपून पण ठेवलंय तितकंच. सो सगळ्यात पहिला प्रश्न आहे तो तिथे पोहोचायचं कसं. तर मुंबईतून जयपूरला जाणाऱ्या खूप ट्रेन्स आहेत, एव्हरीडे जाणाऱ्या पण आहेत आणि फ्लाईटने पण जाऊ शकता तुम्ही. सो सगळ्यात नियरेस्ट रेल्वे स्टेशन आहे जयपूर रेल्वे स्टेशन आणि सगळ्यात नियरेस्ट एअरपोर्ट आहे जयपूर एअरपोर्ट. आम्ही फ्लाईटने गेलेलो कारण आमची ट्रेन मिस झाली. ती स्टोरी मी नंतर कधीतरी सांगेन, कशी मिस झाली आणि काय झालेलं. पण आम्ही मग दुसऱ्या दिवशी सकाळी फ्लाईटने गेलो. आमचा ऍज आधी फ्लाईटने जायचा काही प्लॅन नव्हता. मला असं वाटलं की ती ट्रिप कॅन्सल नाही करायची, करून आम्ही फ्लाईटने गेलो. सो तुम्ही फ्लाईटने पण जाऊ शकता. ट्रेनचा ऑप्शन तर छान चीपर ऑप्शन आहे. सिटी सेंटरला आहे जयपूर रेल्वे स्टेशन, असं खूप आउटस्कर्ट्स मध्ये कुठे नाहीये आणि कनेक्टिव्हिटी पण चांगली आहे. इंडियाच्या बऱ्याचशा मेजर सिटीज मधून जयपूरला ट्रेन्स जातात. जयपूरला पोहोचल्यानंतर पुढचा प्रश्न येतो तिथे राहायचं कुठे. सो जयपूरमध्ये हॉस्टेल्स आणि हॉटेल्सचे खूप सुंदर ऑप्शन्स आहेत. मी म्हणेन जयपूरला हॉस्टेलला राहा जर तुम्ही बजेट बॅकपॅकिंग करताय तर. हॉस्टेल्सचे ऑप्शन्स पण चांगले आहेत कारण आपल्याला उदयपूरला मग कॉम्प्रोमाइज करायला नाही लागणार. उदयपूरला खूप सुंदर सुंदर पॅलेसेस त्यांनी एकतर हेरिटेज होम्स मध्ये किंवा हॉटेल्स मध्ये कन्वर्ट केलेत किंवा त्यांनी
हॉटेल्सच असे बनवलेत की तिथे पॅलेसचा फील येईल तुम्हाला आणि रॉयल फील येईल. सो जयपूरला मी म्हणेन हॉस्टेलला राहू शकता. तिथे पण 500-600 मध्ये खूप चांगली डॉर्मेटरी मिळू शकते तुम्हाला. जसे आधी पण मी शेअर केलेत, मी काही हॉस्टेलचे ऑप्शन्स या व्हिडिओमध्ये पण देईनच. जयपूरमध्ये तुम्ही कुठे राहू शकता. तिथे आम्ही 8:30 ला वगैरे पोहोचलेलो जयपूरमध्ये, फ्लाईटने गेलेलो म्हणून. ट्रेन्स पण सिमिलर मॉर्निंग आवर्स मध्येच पोहोचतात. तुम्ही चेक इन केल्यानंतर हॉटेलमध्ये किंवा हॉस्टेलमध्ये नंतर कसं कसं तुम्ही करू शकता एक्सप्लोर ते पण मी पुढे सांगेनच. त्याच्या आधी प्रश्न येतो की कम्युट कसं करायचंय. सो आपल्याला तिथे ट्रॅव्हल कसं करता येईल, इंटरनल ट्रान्सपोर्टेशनचे काय ऑप्शन्स आहेत. तर तिथे पण रेंटल बाईक, रेंटल कार्स, तिथले लोकल ट्रान्सपोर्ट्स म्हणजे टुकटुक, शाही सवारी म्हणते मी तर, मला खूप आवडलेलं. मी फर्स्ट टाइम टुकटुक तिथेच एक्सप्लोर केली होती लाईफमध्ये, कारण पहिल्यांदाच मी एवढी वेगळं कल्चर असलेली जागा एक्सप्लोर केलेली तेव्हा, आणि मला तर खूप आवडलेलं. तिथे शेअरिंग वरती पण चालतात ना, तर आम्ही तिथे लोकल असल्यासारखंच ट्रॅव्हल करत होतो. रिक्षावाल्यांशी आपण जर कॉन्फिडेंटली बोलला ना तर आपल्याला काही कोणी लुबाडत पण नाही. छान आम्ही 10 रुपये 20 रुपये शेअरिंगनीच आम्ही ट्रॅव्हल करत होतो. तिथे बऱ्याचदा नाक्यावर तर ऑटोवाले स्वतःहून पण थांबतात की तुम्हाला कुठे जायचंय पुढे, तर तुम्ही रस्त्यावर चालत निघालात तर तेही ऑप्शन्स आहेतच. आता गुगल मॅपचे पण ऑप्शन्स आहेत आपल्याकडे. खूप कम्फर्टेबल आणि खूप हसल फ्री झालंय ट्रॅव्हल असं मला आता वाटतं, कारण आपल्याकडे सगळे ऍप्स आहेत. आम्ही पहिल्या दिवशी हॉटेलला जेव्हा चेक इन केलं त्याच्यानंतर फ्रेश झालो. खाली उतरल्यानंतर आम्ही शेअर ऑटोने गेलो हवा महल जवळ. तिथूनच सुरू करूया असं ठरवलेलं ट्रॅव्हल करायला, म्हणजे एक्सप्लोर करायला. आणि पहिला तर हवा महल एक्सप्लोर केला, त्याच्यानंतर आम्ही नाश्ता केला बाहेर आल्यानंतर. इथल्या कॅफेजमध्ये पण तुम्ही जाऊ शकता, तिथून खूप सुंदर पिक्चर्स क्लिक करू शकतो आपण. सो आम्ही तिथे डिनरसाठी गेलेलो, पण तुम्ही मॉर्निंग आवर्समध्ये पण जाऊ शकता, लंचला वगैरे पण, आणि इव्हनिंगला पण जाऊ शकता. दोन्ही वेळेला हवा महल तितकाच सुंदर दिसतो. त्याच्यानंतर सिटी पॅलेस तिथून वॉकिंग डिस्टन्सवर आहे हवा महल पासून. सिटी पॅलेसला जाईपर्यंत तुम्हाला ते लोकल मार्केट पण एक्सप्लोर करता येईल. सिटी पॅलेसमध्ये तुम्ही जर स्टुडंट असाल तर तुमचं कॉलेजचा ID तुम्ही कॅरी करू शकता, कारण स्टुडंट्सला तिथे एंट्री फी कमी आहे आणि बाकी अडल्ट आणि चाइल्डसाठी पण वेगवेगळे चार्जेस आहेत. सो हवा महल एक्सप्लोर करायला तुम्हाला हाफ एन आवर 40 मिनिट्स इनफ आहेत असं मला वाटतं. छान निवांत फोटो काढून आपण सगळं बघू शकतो. त्याच्यानंतर सिटी पॅलेससाठी तुम्ही 1 तास द्या असं मी म्हणेन, कारण तिथे खूप गर्दी असते. सगळ्यांना फोटोज काढायचे असतात, सगळ्यांना मेमरीज कलेक्ट करायच्या असतात. मला एक आवडलं, मी जेव्हा तिथे गेले होते तेव्हा मी नोटीस केली ही गोष्ट. छान तिथे ना लाईन लावतात लोक. सपोज एक दरवाजा आहे सिटी पॅलेसचा आणि तिथे आपल्याला फोटोशूट करायचंय. माझा फोटो मी इथे दाखवेन तुम्हाला. हा फोटो काढायला मी चार लोक माझ्या पुढे उभी होती लाईनला, आणि मग मी 5व्या नंबरला होते. सो प्रत्येकाचा नंबर आला की सगळे छान एकमेकांना तेवढी स्पेस देतात की तितका टाइम देऊन आणि प्रत्येक जण आपापला फोटो छान काढू शकतो. ते मला एक आवडलेलं जेव्हा मी ट्रिप केलेली तेव्हा. सिटी पॅलेसमध्ये तुम्ही छान 1 तास फिरा. खूप सुंदर आहे सिटी पॅलेस. त्याचं रॉयल समथिंग मला आता आठवत नाहीये एक्झॅक्ट, रॉयल टूर और समथिंग नाव आहे त्या तिकीटचं, ज्याच्यामध्ये तुम्हाला एक्सक्लुझिव्ह पास मिळतो जो काहीतरी 2,500 वगैरे आहे. इफ पॉसिबल तुम्ही तोही घेऊ शकता. मी तर ते एक्सप्लोर नाही केलेलं. कधीतरी मी जेव्हा जाईन तेव्हा मी नक्की ते एक्सप्लोर करेन. त्याच्यामध्ये आपल्याला ती ब्लू रूम आणि खूप इंटरेस्टिंग स्पेस आहे. सिटी पॅलेसची वेगवेगळ्या रूम्स आहेत जिकडे आपल्याला स्पेशल अटेंड करायला एक माणूस असतो आणि आपल्याला खूप सुंदर फिरवतात सिटी पॅलेस. सो ते वर्थ आहे. तुम्ही खूप बजेट ट्रिपवर नसाल तर तुम्ही तेही करू शकता, कारण वन्स इन अ लाईफ टाइम एक्सपिरियन्स आहे तो पण. आणि तिथे समोरच आम्ही एका हॉटेलमध्ये छोट्या लोकल रेस्टॉरंटमध्ये लंच केलं सिटी पॅलेस मधून बाहेर आल्यावर, आणि तिथून आम्ही पत्रिका गेट गेलो होतो. सो पत्रिका गेट जायला ना मला 200 रुपये घेतलेले टुकटुकने. बऱ्यापैकी लांब आहे, कारण ते म्हणजे जिथे हे सिटी सेंटर आहे हवा महल आणि सिटी पॅलेस, जंतर मंतर पण आहे जवळच, तिथून ह्या सगळ्यापासून पत्रिका गेट खूप लांब आहे. तर आम्हाला 2 पैकी एक चूज करायचं होतं. खरं तर मला नंतर रिग्रेट झालं, मी जंतर मंतर चूज करायला हवं होतं, पण मी पत्रिका गेट बघायला गेले. चांगलंच आहे, खूप वाव आहे, पण तिथे ऍट अ टाइम 6 ते 7 प्री वेडिंग फोटोशूट सुरू होते. मी एक फोटो माझा इथे दाखवते तुम्हाला, आणि हा एकच फोटो मला तिथे काढता आला. माझा मुद्दा हा नाहीये की आपल्याला फोटो काढता नाहीयेत. माझा मुद्दा हा आहे की आपण 2 मिनिटं फोटोसाठी एखाद्या स्पेसमध्ये उभे राहू. इतकी पण तिथे जागा मिळत नाही आणि आपल्याला ते एन्जॉयच नाही करतात. मी तर ते कलर्स आणि ते इतकं मेस्मरायझिंग आहे पत्रिका गेट, खूप सुंदर बनवलंय त्याच्यात, आणि ते पेंट वगैरे ते इतकं सुंदर आहे. ते मी बघत होते अशी छान, आणि मी माझे गुंतलेले होते त्याच्यामध्ये की हे किती वाव आहे. आणि 2 फोटोग्राफर्स ओरडले मला तिथे हात लावून वगैरे की बाजूला व्हा आणि आता आमचा शूट चालू आहे वगैरे. सो असं थोडं मला ते डिसअपॉइंटिंग वाटलं होतं त्यावेळेला, पण ठीक आहे, म्हणजे
काय बोलायचं आपण. जर तुमच्याकडे टाइम कमी आहे तर पत्रिका गेट स्किप करू शकता. सुंदरच आहे, मी असं म्हणणारच नाही की ते छान नाहीये, छान आहे ती जागा. पण जर तुम्हाला 2 ऑप्शन्स आहेत आणि तुम्हाला जंतर मंतर आणि पत्रिका गेट मधलं काहीतरी एकच बघायचंय तर तुम्ही जंतर मंतर व्हिजिट करा, कारण ते खूप जास्त सुंदर आहे. म्हणजे मी त्याचे व्हिडिओज बघितलेत किंवा आदित्य गेला होता तर त्यांनी पण मला शेअर केलेल्या गोष्टी की ते किती छान आहे. सो जंतर मंतर रेफर करा असं मी म्हणेन, कारण ते जवळ पण आहे, त्याला फार पैसेही नाही लागणार. कारण 200 जाऊन येऊन आम्ही 400 रुपये दिले आणि मला असं वाटलेलं नंतर की आपण काय बघितलं 400 रुपये देऊन आणि इथे आलो. व्हेरी डिसअपॉइंटिंग एक्सपिरियन्स. मला फार असं वाव वाटलं नाही, कारण एक्सपिरियन्स चांगला नव्हता. आणि नाहरगढ़ फोर्ट जर तुम्हाला सनसेट बघायचा असेल, बेस्ट सनसेट नाहरगढ़ फोर्ट वरून दिसतो. कुठल्या जागा तुम्ही एक्सप्लोर करू शकता 3 दिवसात ते मी डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करेनच डिटेल्स. कारण आता याचा व्लॉग वगैरे तर नाहीये, तेव्हा मी कॉन्टेंट क्रिएशन करतच नव्हते, त्याच्यामुळे माझ्याकडे त्याचे फार फुटेजेस नाहीयेत. मी एक रील शेअर केलेली तेव्हा जेव्हा माझं प्रायव्हेट अकाउंट होतं आणि काही फोटोज आहेत माझ्याकडे जे यूज करून मी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवते. त्याच्यानंतर आम्ही इव्हनिंगला चेंज वगैरे केलं कारण आमची अॅनिव्हर्सरी होती त्या दिवशी. छान आम्ही ड्रेस्टअप होऊन तिथल्या टॅटू कॅफे मध्ये गेलेलो डिनरला आणि तिथला स्टाफ पण खूप छान आहे. त्यांनी केकचा ऑप्शन नव्हता, म्हणजे आम्हाला तिथे बेकरी वगैरे फार काही वेळ नाही मिळाला एक्सप्लोर करायला. सो त्यांनी छान पॅनकेक वरती आम्हाला लिहून दिलेलं हॅपी अॅनिव्हर्सरी आणि छान त्यांनी आम्हाला तो सेटअप लावून दिला हवा महलच्या बॅकग्राऊंडला आणि खूप खूप सुंदर स्टाफ आहे. फूड पण चांगलं आहे, तर तुम्ही तिथे पण डिनर करू शकता जर तुम्हाला एक डिफरंट एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर. आणि जर तुम्ही बजेट ट्रिप मध्ये असाल तर ह्या सगळ्या एक्सपेन्सिव्ह कॅफेज मध्ये गेलंच पाहिजे असं अजिबात नाही. किंवा जर तुम्ही त्या कॅफेमध्ये जाऊन आणि तिथे बसून तो फोटो नाही काढला हवा महलचा बॅकग्राऊंड घेऊन तर तुमची काही ट्रिप अपूर्ण होते वगैरे असं मला अजिबात वाटत नाही. जसं तुमचं बजेट असेल त्याप्रमाणे तुम्ही फूड ऑप्शन्स चूज करू शकता. मला असं वाटतं की बरीचशी ठिकाणं अशी इंडियामध्ये आहेत जिथे लोकल फूड, लोकल स्टॉल्स आणि लोकल रेस्टॉरंट्स मध्ये ऑथेंटिक आणि चांगलं मिळतं. तिथे आजूबाजूला भरपूर स्टॉल्स आहेत, तुम्ही तेही एक्सप्लोर करू शकता. सो पहिला दिवस तर संपला आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही चेकआउट केलं. सो मी तुम्हाला याच्यामध्ये एक बजेट ट्रिप होती म्हणूनच एक सुचवते. आम्ही काय केलं होतं, मला दुसऱ्या दिवशी रात्रीची उदयपूरची बस होती. सो मला असं वाटलं आपल्याला स्टे तर ॲज सच करायचा नाहीये आज जयपूरमध्ये, आपल्याला फक्त रात्री 9 वाजेपर्यंत 10ची बस होती आमची, 9 वाजेपर्यंत आपल्याला बस स्टॉपला पोहोचायचंय. आम्ही चेकआउट केला आणि त्याच्यानंतर मी कुठे दुसऱ्या हॉटेलचं बुकिंग केलं नव्हतं, कारण ऑब्व्हियसली आपण 11ला चेकआउट करतो तर आपण व्यवस्थित आवरून अंघोळ वगैरे सगळं आम्ही दुसऱ्या दिवशीची छान तयारी करून वगैरे निघालेलो हॉटेलमधून. मला त्या दिवशी आमेर फोर्ट वगैरे जायचं होतं जे बऱ्यापैकी लांब आहे. सो मला असं वाटलं की दिवसभर आपल्याबरोबर एखादी रिक्षा फिरवली, त्याच्यामध्ये आपलं लगेज पण राहणार आहे. ऑब्व्हियसली आपण काही खूप एक्सपेन्सिव्ह आणि प्रिशियस काही ठेवत नाही, सोनं चांदी तर आपण घालूनही जात नाही अशा ट्रिपच्या वेळेला, तर तुम्ही ते करू शकता जसं आम्ही केलं. सो त्यांनी 1000 रुपये घेतले आमच्याकडून एका दिवसाचे, जे मला वर्थ वाटलं कारण हॉटेलचा स्टे आपल्याला मिनिमम 1200 ते 1500 पर्यंत जातोच. आणि जर तुमच्याकडे बॅकपॅक असेल, आता माझ्याकडे तेव्हा ट्रॉली बॅग होती, मी पण शिकलेच आहे खूप त्याच्यानंतर ट्रॅव्हल करून करून, सो आता आम्ही बॅकपॅक प्रेफर करतो, म्हणजे आपल्याला बाईकवरती पण फिरता येतं. जर तुमच्याकडे बॅकपॅक आहे फक्त तर तुम्ही बाईक रेंट करून पण फिरू शकता दिवसभर. तर तुम्हाला तेव्हा पण कसं होतं, 500 रुपये एनिवे आपल्याला लागणार आहेत बाईकला आणि 300 रुपये तरी ऍटलिस्ट आपल्याला पेट्रोलला लागणार आहेत. तर जर तुम्हाला नाहरगढ़ फोर्ट, आमेर फोर्ट आणि पन्ना मीनाका कुंड, त्याच्यानंतर बापू बाजार हे सगळं जर एक्सप्लोर करायचं असेल तर तुम्ही ऑटो पण करू शकता दिवसभरासाठी. म्हणजे ते काका इतके चांगले होते, माझ्याकडे अनफॉर्च्युनेटली त्यांचा नंबर नाही आहे आता या फोनमध्ये, कारण तेव्हा माझा फोन पण वेगळा होता. मी घेतला होता त्यांचा नंबर कारण मला माहिती होतं की मी इकडे परत येणार आहे, पण आता माझ्याकडे अनफॉर्च्युनेटली त्यांचा नंबर नाही आहे. ते इतके चांगले होते की आमच्या लगेजसाठी त्यांनी फूड स्टॉल जवळ गाडी पार्क केलेली, तर 2च वेळा म्हणजे खाल्लं होतं आणि ते पण छोट्या छोट्या फूड स्टॉल्स वरती थोडं थोडं खाल्लेलं आणि चहा घेतला होता फक्त. कारण ते बोलले की घरी तर नाहीच जाणार ऑब्व्हियसली, पण मी कुठल्या रेस्टॉरंटला वगैरे बसायला गेलो, गाडी खूप लांब लावायला लागते आणि मग तुमचं सामान होतं. सो ते खूप स्वीट होते. तर तुम्ही हेही करू शकता. एक रिक्षा दिवसभरासाठी जी टुकटुक येते ती स्पेशियस असते, भरपूर सामान बसतं, 4 लोक असतील तरी पण बेस्ट ऑप्शन आहे तो, आणि दोघांसाठी पण चांगला ऑप्शन आहे. किंवा तुम्ही स्कूटी रेंट करू शकता. सो सकाळी स्कूटी घ्यायची आणि संध्याकाळी परत करायची. तर आम्ही असं ठरवलं की आपण आमेर फोर्ट, पन्ना मीनाका कुंड आणि आम्हाला त्यांनी नाहरगढ़ फोर्ट पण
सजेस्ट केलेलं की मी घेऊन जातो तुम्हाला, आणि आम्ही आमेर फोर्टला ऑलरेडी खूप वेळ घालवला होता. तर आम्ही त्यांना सांगितलं की त्यापेक्षा आम्हाला जलमहाल बघायला घेऊन चला, आणि तिथे एक छान मेला लागलेला, सो आम्ही मेल्यामध्ये फिरलो होतो. फार फुटेज नसेल माझ्याकडे मेल्याचं, एखादी क्लिप असेल तर मी इथे ऍड करते. खूप एन्जॉय केलेला आम्ही. तर आमेर फोर्ट नंतर तुम्ही पन्नामिना का कुंड बघायला जाऊ शकता. खूप सुंदर स्टेपवेल आहे जिथे म्हणजे एका लोकल जागेवरती स्टेपवेल आहे, खाली उतरू देत नाही तिथे सिक्युरिटी, पण ती जागा पण सुंदर आहे, बघण्यासारखी आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही एकतर नाहरगड फोर्ट जाऊ शकता, तिथून पण खूप सुंदर जयपूरचा व्ह्यू आहे, ते करू शकता, किंवा तुम्ही जलमहल बघायला जाऊ शकता. तर आम्ही काय केलं, जलमहलच्या बाजूलाच तो मेला लागलेला, तिथे आम्ही छान खाल्लं लोकल फूड तिथलं. जेवल्यानंतर आम्ही दुपारी जलमहलच्या इथे बसलेलो बराच वेळ, छान सनसेट एन्जॉय केला तिथे, आणि मग आमच्या बस स्टॉप पर्यंत त्या काकांनी आम्हाला सोडलं. आम्ही प्रायव्हेट बस बुक केलेली redbus.com वरून. त्या बस सर्व्हिसेसचं जे शॉप होतं त्या दादांना मी सांगितलं की आम्हाला बापू बाजार जाऊन यायचंय, तर आम्ही इथे लगेज ठेवून जाऊ शकतो का. तर त्यांनी मला लिटरली दाखवलं की ऑलमोस्ट बरेचसे टुरिस्ट ठेवून गेलेत ऑलरेडी, तुम्ही पण ठेवू शकता, काही हरकत नाही. खूप लोकांचे तिथे लगेज होतं, भरपूर बॅग्स होत्या, बॅकपॅक्स पण होत्या. सो आम्ही आमचं लगेज तिथे ठेवलं आणि आम्ही नंतर शेअरिंग टुकटुकने बापू बाजार गेलो. बापू बाजार अजिबात मिस करू नका जर तुम्ही जयपूर जाताय तर. इतकं सुंदर मार्केट, आणि तुम्हाला असं वाटेल की तुम्ही कुठल्या तरी मूवीच्या सेटवरती आलात, आणि अशी छोटी छोटी शॉप्स आहेत, आणि ते जयपूरमध्ये तर सगळ्याच गोष्टीचा एक साचा आहे. म्हणजे तुम्ही काहीही बिझनेस करा, पण त्यांच्या पाट्या किंवा त्यांचं स्ट्रक्चर ओव्हरऑल जयपूरमध्ये सगळं सेम आहे. सो बापू बाजार आम्ही छान त्या रात्री एक्सप्लोर केलं. 3 तास पाय तुटेपर्यंत चाललो आम्ही त्या मार्केटमध्ये. खूप शॉपिंग नाही केली आज सच मी, पण भरपूर सुंदर आहे बापू बाजार. तुम्ही शॉपिंग करायची असेल तरी पण प्रेफर करू शकता, कारण ऑलरेडी मी जे बेसिक 1-2 वस्तू मी ऍज अ सुवेनियर घेते ते मी ऑलरेडी घेऊन झालेलं हवा महल जवळ. सो मी तिथे खूप शॉपिंग नाही केली, पण आम्ही तिथे खाल्लं भरपूर. आम्ही डिनर केलं नाही इतकं खाल्लं आम्ही. सो तिथे चाट खूप छान मिळतं. मग पुन्हा शेअरिंग टुकटुकने 30 रुपीज शेअरिंग होतं तेव्हा. आता मला माहिती नाही काय प्राइजेस असतील, पण तेव्हा 30 रुपये शेअरिंग होतं आमच्या बस स्टॉप पासून बापू बाजार पर्यंत. सो आम्ही नंतर आमच्या बस स्टॉपला आलो. रात्री 11ची बस होती आमची, जी सकाळी 7 वाजता उदयपूरला पोहोचली. सो तुम्ही पण तसं करू शकता. ओव्हरनाईट पोहोचता येतं जयपूरवरून उदयपूरला, तर आपला वेळ वाया जात नाही. रात्रीचं ट्रॅव्हल आपण एनिवे झोपणारच आहोत कुठल्याही हॉटेल किंवा हॉस्टेलमध्ये, तर त्यापेक्षा ट्रॅव्हलिंगमध्ये वेळ घालवला, आणि स्लीपर बसेस स्पेशली प्रेफर करायचा, म्हणजे आपण थकत नाही आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला छान दिवसभर एक्सप्लोर करता येता, त्रास होत नाही फिरताना. आणि आम्ही सकाळी 7:30 वाजता वगैरे उदयपूरला पोहोचलो. आम्ही राज पॅलेस हॉटेल होतं एक, जिथे आम्ही स्टे केला होता उदयपूरमध्ये. मी त्यांचे डिटेल्स पण मेन्शन करते. खूप सुंदर प्रॉपर्टी आहे ती, आणि ती खूप बजेटमध्ये मिळालेली. आम्हाला काय खूप पैसे दिले नव्हते मी त्या स्टेचे, पण प्रॉब्लेम असा झाला की आम्ही पोहोचलो खूप लवकर. मी विचारलं अर्ली चेक इन साठी, तर ते म्हणाले की अजून तरी कोणी चेकआउट नाही केलेलं, आणि जी तुमची बुकिंग आहे त्या स्पेशली रूम्समधून अजून कोणी चेकआउट नाही केलेलं. तुम्हाला मी रूम तर नाही देऊ शकत, पण तुम्ही फ्रेश होऊ शकता, वॉशरूम्स यूज करू शकता. आम्ही फ्रेश झालो, ब्रश वगैरे केलं, फेस वॉश केलं, छान. मग थोडं बेटर फील होत होतं. ज्या कपड्यांमध्ये आम्ही रात्री बसलो होतो बसमध्ये, त्याच कपड्यांमध्ये आम्ही दोघं चालत गेलो होतो लेक पिचोला. तिथून काहीतरी 15-20 मिनिटं वॉकिंग होतं, आणि आम्ही दोघं मस्त रमत गमत गेलो की आपण तिथे कुठेतरी ब्रेकफास्ट करू. सो हे पण करू शकतो आपण. म्हणजे मी स्लो ट्रॅव्हल प्रेफर करते. मला असं नाही वाटत की खूप रश केली पाहिजे ट्रॅव्हल करताना. जे आपण एक्सप्लोर करतोय त्याचा आपल्याला पुरेपूर एक्सपिरियन्स पण घेता आला पाहिजे. आम्ही मग लगेज ठेवून आणि छान लेक पिचोला गेलो. तिथे बोटिंग करायची होती आम्हाला, पण एवढंसं काही नव्हतं करायचं. सो आम्ही निवांत बसून होतो खूप वेळ मस्त लेक साईड, आणि त्याच्यानंतर आम्ही तिथे ब्रेकफास्ट केला एका स्टॉलवर. नंतर आम्ही 11 वाजेपर्यंत वगैरे तिथेच वेळ घालवला, आणि समजलंही नाही की कधी 11 वाजले. त्याच्यानंतर समोरून त्यांचा आम्हाला कॉल आला की जर तुम्हाला चेक इन करायचं असेल तर रूम रेडी आहे. आणि मग आम्ही तिथून निघालो, चेक इन केलं, फ्रेश वगैरे होऊन. आमचं हॉटेल छान सिटी सेंटरलाच होतं, त्याच्यामुळे आम्ही जसं चालायला सुरुवात केली, गणगौर घाट लावलं होतं मी गुगल मॅप्सवरती की आपण चालत चालतच जाऊया, म्हणजे आपल्याला छान एक्सप्लोर करता येईल मार्केट. आणि रस्त्यावर उदयपूर तर इतकं सुंदर आहे, चालतच फिरावं सगळीकडे. आणि म्हणजे उदयपूर सिटी इतकी सुंदर आहे की आपण ज्या गणगौर घाट आहे, अमराई घाट आहे, बगोरे की हवेली, आणि या सगळ्या जागा आपण छान चालत फिरू शकतो. मेन उदयपूरचं छान मार्केट पण आपल्याला एक्सप्लोर करता येतं. पण आम्ही चालत असताना बघितलं एका ठिकाणी रेंटल स्कूटीचा बोर्ड लावलेला होता, तर आम्ही तिथे इन्क्वायरी केली, आणि 450ला आम्हाला तेव्हा पर डे मिळाली होती स्कूटर. तेव्हा कमी होते रेट्स, डिसेंबरचा महिना असला तरी, आता जास्त असतील. आणि आम्ही 2 दिवसासाठी स्कूटी रेंट केली. मग तिथून
त्याच्यानंतर आम्ही गणगौर घाट गेलो. गणगौर घाटवरून बगोरी की हवेली गेलो होतो. गणगौर घाट पण खूप सुंदर आहे. तिथे पण अगेन प्री वेडिंग शूट चालू होतं, पण छान निवांत बसता येतं तिथे. खूप सुंदर घाट आहे तो, खूप पीसफुल आहे. बगोरी की हवेली गणगौर घाटाला लागूनच आहे, जिकडे इव्हनिंगला छान फोक शो असतो, राजस्थानी फोक शो. त्याचे ऍडव्हान्स तिकीट्स बुक करावे लागतात. आमच्याकडून तर ते मिस झालं, मला ते लेट समजलं. मी सजेस्ट करेन तुम्हाला की तुम्ही तिकीटची इन्क्वायरी करून त्या दिवसाचे संध्याकाळचे तिकीट्स काढून ठेवा तुमच्यासाठी, आणि तो शो पण एन्जॉय करा, कारण तो खूप सुंदर शो असतो. बगोरी की हवेली पण खूप सुंदर जागा आहे आणि खूप छान हिस्ट्री आहे त्या जागेची. हवेलीमध्येच म्युझियम पण आहे, त्यांनी मेंटेन पण छान केली आहे. एकदम टाइम ट्रॅव्हल केल्यासारखं वाटायला लागतं आणि असं वाटतं आपण तिथे आहोत, त्या काळातच फिरतोय की काय, अशी फिलिंग येते. मी तर तिथे खूप फोटोज काढलेले आणि खूप मज्जा केली होती आम्ही. आणि खूप मिनिमल चार्जेस आहेत, त्याची एंट्री फी पण कमी आहे. ऍक्च्युली मला त्या फोक शोचे किती चार्जेस आहेत तिकीटचे ते मला माहिती नाही आहेत, पण मला जर त्याची माहिती मिळाली तर मी मेन्शन करेनच डिस्क्रिप्शन मध्ये, किंवा तुम्ही तिथे विचारू शकता जाऊन. छान फ्रेंडली आहे तिथली पण लोक. जयपूरपेक्षा पण मला उदयपूर सिटी जास्त आवडली, कारण त्यांनी जपलं पण तितकंच. तिथे लोक पण खूप छान आहेत. तिथे टुरिस्ट आणि सगळ्या म्हणजे ट्रॅव्हलशी रिलेटेड तिथे जास्त तुम्हाला फ्रीडम फील होईल. वाईबच वेगळी आहे त्या जागेची, खूप सुंदर, खूप चिल वाईब असलेली जागा आहे ती. तर आम्ही लंचसाठी 56 भोग नावाचं एक रेस्टॉरंट आहे तिथे जाणार होतो, पण अनफॉर्च्युनेटली आम्हाला लंच आणि डिनर दोन्ही वेळेला तिथे टेबल नाही मिळाला. जसं सुरुवातीलाच म्हणाले की ऑलरेडी तेव्हा टुरिस्ट खूप होते तिथे, जयपूरमध्ये पण आणि उदयपूरमध्ये पण. त्याच्यामुळे रेस्टॉरंट्समध्ये वगैरे ऑलरेडी वेटिंग खूप असायची, किंवा रिझर्वेशन म्हणजे टेबलच नाही मिळाला. आणि आम्हाला स्पेशली 56 भोग मध्ये आणि कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये उदयपूरला स्पेशली दाल बाटी चुरमा खायचं होतं, पण आम्हाला पहिल्या दिवशी तर खूप डिसअपॉइंटमेंट मिळाली, कारण आम्हाला रेस्टॉरंट्समध्ये रिझर्वेशनच मिळत नव्हतं. त्याच्यामुळे आम्ही असा विचार केला की आपण एखाद्या ठेल्यावर साध्या विचारूया की दाल बाटी मिळते का. लकीली ऑन द वे एका छोट्याशा स्टॉलवर दाल बाटीचा बोर्ड बघितला आम्ही, आणि तिथे कुलचा, छोले असं सगळं होतं. सो आम्ही तिथे ट्राय केलं, खूप छान होतं तिथे पण फूड. सो तुम्ही असंही करू शकता जर तुम्हाला रेस्टॉरंटमध्ये नाही रिझर्वेशन मिळालं. पण 56 भोग बद्दल मी खूप ऐकलेलं, तर तुम्हाला जर रिझर्वेशन मिळालं, टेबल मिळाला तर वेल अँड गुड. पण इफ पॉसिबल तुम्ही 56 भोग नक्की व्हिजिट करा, आणि खूप छान रिव्ह्यूज आहेत त्याचे. तुम्हाला कोणीच तिथल्या फूड बद्दल बॅड रिव्ह्यूज देणार नाही, आणि लोकल फूड पण छान आहे उदयपूरमध्ये. लंच करून झाल्यानंतर तुम्ही जगमंदिर पॅलेस बघायला जाऊ शकता, ते पण खूप छान आहे. आणि लेक पिचोला बोटिंग करायला जाऊ शकता, कारण तोपर्यंत सनसेटची वेळ होते. टाइम कमी असल्यामुळे आम्ही बोटिंग स्किप केली आणि आम्ही मॉन्सून पॅलेस गेलो होतो. तिथून मला सनसेट बघायचा होता. ती जागा पण खूप फेमस आहे सनसेटसाठी, आणि ते पॅलेस पण छोटंसं आहे, पण हाईटवर आहे, त्याच्यामुळे वेळ लागतो तिथे पोहोचायला. भरपूर असा रस्ता, वळणावळणाचा घाटाचा रस्ता आहे, आणि वरती गेल्यानंतर एका साईडला खूप छान डोंगर आहेत आणि एका साईडला पूर्ण उदयपूर सिटी दिसते. तिथून पण सनसेट खूप सुंदर दिसतो. तर तुम्हाला जर बोटिंग करायची असेल तर तुम्ही बोटिंगचा एक्सपिरियन्स पण घेऊ शकता. जर 3-4 दिवस राहिलात उदयपूरमध्ये तर हे तिन्ही ठिकाणचे सनसेट तुम्ही बघू शकता. तर तुम्ही पहिल्या दिवशी गणगौर घाट, अमराई घाट, बगोरी की हवेली, मॉन्सून पॅलेस, त्याच्यानंतर लेक पिचोला ह्या जागा कव्हर करू शकता. सो दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही लवकर बाहुबली हिल म्हणून एक जागा आहे तिथे गेलेलो. ती जागा पण खूप सुंदर आहे, ऑफबीट लोकेशन्स मध्ये येते. आता तर ऑफबीट राहिली नाहीये ती, बऱ्याच लोकांना माहितीये, पण आम्ही जेव्हा एक्सप्लोर केलेली तेव्हा खूप कमी लोकांना ती जागा माहिती होती, आणि तेव्हा फारशी गर्दी पण नव्हती. ती जागा पण खूप सुंदर आहे, म्हणजे असं वाटत नाही की हे राजस्थान आहे किंवा हे उदयपूरमध्ये येतं. म्हणजे आपल्याला सगळं खूप कलरफुल पॅलेसेस हे सगळं बघायला मिळतं. मोस्टली तुम्हाला छान लेक साईड बघायला मिळते, आणि छान त्या लेकच्या मधून एक सुंदर टेकडी आहे, खूप सुंदर व्ह्यू आहे तो. मी त्याचा पण इथे फुटेज तुम्हाला दाखवेनच. त्याच्यानंतर आम्ही हॉटेलला आलो, ब्रेकफास्ट केला, नंतर चेकआउट करून बॅग्स तिथेच ठेवल्या रिसेप्शनला, आणि सिटी पॅलेस बघायला गेलो, कारण आमची 4 वाजताची बस होती त्या दिवशी. सो आमचं दुसऱ्या दिवशीचं पण हॉटेलचं बुकिंग नव्हतं. चेकआउट करून सिटी पॅलेस बघायला गेलो. सिटी पॅलेस बघायला बऱ्यापैकी तुमच्याकडे वेळ पाहिजे, कारण खूप मोठा आहे सिटी पॅलेस. तिथून आम्ही तिथल्या एका लोकल रेस्टॉरंटमध्ये जेवलो आणि बॅग्स घ्यायला आलो. पुन्हा इव्हनिंगला 4 वाजताची आमची बस होती मुंबईला येण्यासाठी. जे आमचं पिकअप स्टॉप होता बसचा, तिथपर्यंत आम्ही एका लोकल टुकटुकने गेलो. त्यांनी आम्हाला हायवेला सोडलं जिकडे आमची बस येणार होती, आणि आम्ही ऑन टाइम पोहोचलो.
छान दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता आम्ही मुंबईत उतरलो होतो दादरला. तर तुम्ही तेही करू शकता. मी बसचं जर मला मिळाले डिटेल्स तर ते पण मी मेन्शन करते डिस्क्रिप्शन मध्ये. सो 4-5 गोष्टी मला इथे सांगायच्या आहेत. तुम्हाला जर राजस्थान एक्सप्लोर करायचं असेल तर शक्यतो ट्राय करा की 3-3 दिवसाची सुट्टी मिळेल. म्हणजे 3 दिवस जयपूरला देता येतील आणि 3 दिवस उदयपूरला देता येतील. पण जर हे पॉसिबल नाही झालं तर 2-2 दिवसात पण कव्हर होतं. 2 दिवस जयपूरला देऊन आणि 2 दिवस उदयपूरला देऊन. उदयपूरवरून मुंबईला डायरेक्ट ट्रेन पण अवेलेबल आहे, पण त्याची फ्रिक्वेन्सी कमी आहे. आम्हाला तर तेव्हा रिझर्वेशनच नाही मिळालं म्हणून आम्ही बसने आलो. पण हे असे ट्रान्सपोर्टेशनचे ऑप्शन्स पण भरपूर आहेत जर तुम्हाला मुंबईतून पुण्यातून ट्रॅव्हल करायचं असेल तर. आणि फ्लाईटने येणार असाल तर अजून कन्व्हिनियंट आहे. त्याच्यानंतर आधार कार्ड कॅरी करा. सगळीकडे आयडेंटिटी प्रूफ मला असं वाटतं अदरवाईज पण कॅरी करायला पाहिजे. अनफॉर्च्युनेटली जर तुमच्या बरोबर काही अपघात झाला, काही प्रॉब्लेम तुम्हाला फेस करायला लागतोय तर आपल्याकडे आपले आयडी कार्ड्स असणं नेहमीच चांगलं. ऑलमोस्ट आता सगळीकडे डिजिटल पेमेंट्स अवेलेबल असतात, पण कॅश पण कॅरी करा, कारण काही ठिकाणी नेटवर्कचा इश्यू असतो. आम्हाला ते फेस करायला लागलंय. ओव्हर द पिरियड मी ज्या गोष्टी शिकले त्या मी शेअर करते तुमच्यासोबत. याचा मी एक वेगळा व्हिडिओ बनवणारच आहे. राजस्थानमध्येच हे झालं होतं म्हणून मी सांगते. फॉर्च्युनेटली आमच्याकडे कॅश होती तर इतका प्रॉब्लेम नाही आला, पण काही लोक तिथे होते ज्यांच्याकडे कॅश नव्हती, त्यांच्याकडे नेटवर्कचा इश्यू झाला होता आणि बऱ्याच गोष्टी. सो ते एक आहे. आणि लोकल फूड ट्राय करा जमेल तितकं. राजस्थानमध्ये तर खूप सुंदर फूड मिळतं. आणखी एक गोष्ट मला इथे ऍड करायला आवडेल. जसं मी म्हणाले, ज्या दिवशी आपल्याला रात्री कुठेतरी ट्रॅव्हल करायचं आहे त्या दिवशी शक्यतो ट्राय करायचं, जर आपल्याकडे कमी सामान असेल, कुठे बुकिंग केलीच पाहिजे स्टे साठी असं नाहीये. त्या दिवसाचे पैसे वाचतात आपले त्याच्यामुळे. कारण आपण स्टे जर करणार नाही आहोत एखाद्या ठिकाणी तर आपण तितके पैसे का द्यायचे जर आपल्याला तिथे रात्री थांबायचंच नाहीये. आणि तसं स्मार्ट प्लॅनिंग करून शक्यतो रात्रीचा वेळ, मी तसंच केलेलं. इथून आमची रात्रीची ट्रेन होती जी जयपूरला आम्हाला सकाळी पोहोचवणार होती. 2 दिवस जयपूर एक्सप्लोर केल्यानंतर तिसऱ्या रात्री पण आम्ही जयपूरवरून उदयपूरला स्लीपर बसने ट्रॅव्हल केलं ओव्हरनाईट. सकाळी उदयपूरला आपण छान पोहोचतो आणि मग उदयपूर पण 2 दिवस एक्सप्लोर करून इव्हनिंग आवर्स मध्ये आपण बस किंवा ट्रेन पकडून मुंबईला परत येऊ शकतो. त्याच्यामुळे असं होतं की आपला वेळ वाचतो. आमचं टोटल 4 दिवसामध्ये या दोन्ही डेस्टिनेशन्स कव्हर झाले. आणि आपण नाईटला ट्रॅव्हल करतो त्याच्यामुळे पहिल्या दिवशी रात्री निघायच्या आधी पण आपल्याला सुट्टी टाकावी नाही लागत. आणि उदयपूरवरून तुम्ही मुंबईला सकाळी पोहोचता, त्याच्यामुळे आम्ही जसं 8 वाजता पोहोचलो होतो आम्ही मुंबईत, त्याच्यामुळे आपल्याला त्या दिवसाची पण सुट्टी टाकावी नाही लागत. त्याच्यामुळे 4 दिवसात तुमच्याकडे जर कमी सुट्टी असेल तर हे 2 लोकेशन्स कव्हर होऊ शकतात. सो आय होप या व्हिडिओतून तुम्हाला हेल्प झाली असेल. आणि भले माझा हा एक्सपिरियन्स जुना आहे, आयटिनरी मी बनवलेली, त्याच्यामुळे मला अजूनही लक्षात आहे व्यवस्थित मी कसं प्लॅन केलेलं. दॅट्स इट. जसं आम्ही ट्रॅव्हल केलंय किंवा मी जसं तुम्हाला आता सगळं एक्सप्लेन केलंय ते सगळे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन मध्ये पण मेन्शन करेनच. तर तुम्ही काही डाऊट आला तर ते चेकआउट करू शकता, किंवा तुम्हाला या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर मला कमेंट्स मध्ये विचारा. मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नक्की देईन. किंवा तुम्ही मला इंस्टाग्रामवर पण DM करू शकता. माझं इंस्टाग्राम हँडल पण मी मेन्शन करते, सो मला तिथेही फॉलो करायला विसरू नका. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मला तसं कमेंट करून पण कळवा. जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका. त्याने मला खूप मोटिवेशन मिळणार आहे आणि मी माझे एक्सपिरियन्सेस आणि माझ्या आयुष्यातल्या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी तुमच्याबरोबर या चॅनलवर मी शेअर करणारच आहे. तर आता आपण पुढच्या ट्रॅव्हल गाईड व्हिडिओमध्ये भेटूया. थँक्यू. बाय.